युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। निफाड, सिन्नर, इगतपुरी तालुक्याचा ते दौरा करत आहेत। अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, तिथल्या व्यथा जाणून घेत आहेत, शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत। साहेब, दौऱ्याला सुरुवात झाली आहे, काय अनुभव तुम्हाला बघायला मिळतोय? शेतकरी काय व्यथा मांडतात? काल आणि आज आम्ही 2 दिवसाचा दौरा केला। काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होतो, आज नाशिक जिल्ह्यात आहे। निफाड, सिन्नर वगैरे हे करत असताना हेच दिसतं की परिस्थिती प्रत्येक शेतात तीच आहे। पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। पाऊस जरी थोडाफार रिमझिम आता कालपासून सुरू झाला असेल तरी ह्या पावसाचा काहीच उपयोग नाही। जे पिकाचं नुकसान व्हायचं होतं ते झालेलं आहे, पण सरकार देखील कुठेही दिसत नाहीये। पंचनामे, तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करतात, पंचनामे मागचे पंचनामे झाले होते, यावर्षीचे पंचनामे नाहीयेत, मदत कुठलीच मिळत नाहीये। नाही, मला वाटतं आता प्रशासन पण विचार करत असेल ना की एवढी मेहनत घेऊन पंचनामे करून सरकार दरबारी पाठवायचं आणि सरकार काहीच मदत करत नाही, तर मग ही सगळी मेहनत तरी कशाला? शेतकऱ्यांनी देखील ही उमेद सोडून दिलेली आहे। कारण आपण पाहत असाल सगळीकडेच आता जे काही KYC वगैरे, पीक पाणी, मग तुम्ही पीक विमा घेता, पण पीक विमा नुकसान झाल्यानंतर कुठे पैसे हातात येतात? तर मुळात सगळेच आता हतबल झालेले आहेत। प्रशासन पण हतबल झाले, शेतकरी पण हतबल झाले की शासन, घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी जी काही पावलं उचलली पाहिजेत ते उचलतच नाहीत, जातात सुट्टीवर मधूनच आराम करायला। दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होते, ती मागणी तुमचं काय मत आहे आणि त्याचा काही फरक पडेल? बघा, माझं मत किंवा माझी मागणी जरी बाजूला ठेवली तरी मागच्या वर्षी आपण सगळेच, मग आपण देखील आपल्या माध्यमातून दाखवत होतात, ओला दुष्काळ, कुठे गारपीट होती, कुठे सततचा पाऊस लागलेला, कुठे अतिवृष्टी होती। आत्ताच्या परिस्थितीत आपण पाहताय एक जास्तीत जास्त जिल्हे हे आपले बघताय दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळ, आता ह्याच्यापेक्षा भयानक असून काय होणार? हे आता हिरवळ जी दिसते ते गवत आहे, त्याला काहीच अर्थ नाही। पण मग नक्की अशा परिस्थितीत जर सरकारने मदत नाही केली तर मग कधी करणार? चारा छावण्या कधी उभारणार तुम्ही? कशासाठी? जो पीक विमा काढला जातो 1 रुपयात पीक विमा, काय वस्तुस्थिती आपल्याला जाणवते? मला वाटतं 1 रुपयात पण जे काही काढण्यासाठी पूर्ण प्रक्रिया आहे, मग ते सायबर कॅफे वगैरेला जाऊन ते 120 रुपये जातात। ठीक आहे, 1 रुपये असेल, 120 रुपये असेल, शेतकऱ्यांचं त्यांच्यावरनं पण म्हणणं नव्हतं, पण नुकसान झाल्यानंतर काय येणार हातात हे महत्वाचं आहे। कंपन्यांना फायदा होतोय। संभाजीनगरमध्ये मोठ्या थाटामाटात मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, तुम्ही आता इथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतायत। जर सरकारच, जर शासन आपल्या दारी म्हणते पण शेतावर सरकार आलेलं नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेटची बैठक आहे, मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, कदाचित मोठं काहीतरी घोषणा होईल, पण मुळात त्या घोषणेतून पुढे काय होणार आहे? हातात काय येणार आहे? घोषणेचं सरकार आहे। आपण बघताय सरकार आपल्या दारी मुंबईत वगैरे सगळीकडे होर्डिंग्स लावलेत, ते होर्डिंगचा जरी खर्च शेतकऱ्यांमध्ये वाटप केला ना तरी आज शेतकरी वाचेल। काही आंदोलक तिथे पण गेलेले होते, त्यांच्यावर देखील बळाचा वापर करण्यात आला। नाही, बळाचा वापर सगळीकडेच केला जातो। बारसूमध्ये केला गेला, महिलांवर लाठीचार्ज झाला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला। आता आपण पाहत असाल जालनामध्ये जो लाठीचार्ज झाला, आणि आदेश देतंय कोण? खरे हे जनरल डायर आहेत कोण? मंत्रिमंडळात जनरल डायर कोण आहे? कारण 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, तिघांमध्ये कोण आदेश देतं? आपण मगापासून संवाद साधतायत, आपल्या बोलण्यामध्ये एक जाणवतंय की उद्योगपती असतात तुम्ही बिल्डर असतात तर तुम्हाला कर्जमाफी मिळाली असती, काय तुम्हाला म्हणायचं नेमकं? हे म्हणायचं म्हणजे जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे, जे ह्यांचे आवडते आजूबाजूचे निकटवर्गीय आहेत, मित्रमंडळी, त्यांचं कर्ज असेल, त्यांचं नुकसान असेल, 1 मिनिटात माफ होतं। मग त्याच्यापेक्षा कमी कर्ज जर आमच्या शेतकरीचं असेल, बळीराजाचं असेल, आपण पाहता की जेव्हा हे विधानभवनात भाषणं करतात, सांगतात आम्ही शेतकऱ्याच्या पट्टे आहोत, आम्ही पण शेतकरी आहोत, स्वतःच्या शेतात 2-2 हेलिकॉप्टर जातात, मग ह्या शेतकऱ्यांकडे कधी हेलिकॉप्टर येणार? किंवा मंत्र्यांचं हेलिकॉप्टर तरी कधी येणार? उद्धव साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये शिर्डी, कोपरगाव या भागाचा दौरा केला, आपण आज नाशिक, काल संभाजीनगरला होतात, इथून पुढे आपण काय करणार आहात? कुठले दौरे करणार? हे गरजेचं आहे की जाऊन धीर देणं गरजेचं आहे। आपण पहा, जे काही चर्चा पण चाललेली, एकदम शेतकरी टोकावर आलेला आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत। सरकार म्हणून आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेबांचा पहिला निर्णय होता कर्जमुक्तीचा, 2 लाखापर्यंत जी कर्ज होती ती आपण माफ केलेली, आणि ती सगळे मान्य करतात की तेव्हा कर्जमुक्ती मिळालेली। कोविडच्या काळात आर्थिक अडचण असून देखील जी काही मदत आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची होती, मग गारपीट झालं तेव्हा असेल, सततचा पाऊस लागला तेव्हा असेल, ती मदत पोहोचली, हे सगळं मान्य करतात। मग प्रशासन तेच असेल, बाकी सगळी यंत्रणा तेच असेल। नुसतं मुख्यमंत्र्याला त्यांनी गद्दारी करून बाजूला केल्यानंतर, एक माणूस बदलल्यानंतर एवढा सरकारमध्ये फरक पडू शकतो, हे आज महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। शेवटचा प्रश्न, आपण सकाळी मुख्यमंत्र्यांना एहसान फरामोश म्हटलात, काय संदर्भ? अजून काय सांगायचं? त्यांनी जे केलं हे सगळ्यांना माहिती आहे। बरं, आमच्याशीच नाही, आता महाराष्ट्राशी गद्दारी करतात। उद्धव साहेब आणि आपण रस्त्यावर फिरत आहात, बांधावर जात आहेत, एक टीका कायम केली जाते की आधी तुम्ही फिरले असते तर ही वेळ नसती आली। मला वाटतं एक आहे की नुसतं घराघरा फिरून कामं होत नाहीत। आता जे घराघरा फिरतायत ते बसलेच सत्तेत, पण तरी देखील रोष बघताय, आणि जे आमच्यावर टीका करतात की आम्ही फिरलो नाही, चला एका मिनिटासाठी पकडा की फिरलो नाही, पण सगळे मान्य करतात ना कर्जमुक्ती पोहोचली त्यांच्याकडे। काम महत्वाचं की घराघरा फिरणं महत्त्वाचं? आम्ही काही टूर कंपनी नव्हतं चालवत। हे आहेत आदित्य ठाकरे, ते आता निफाड दौरा करून सिन्नर भागात पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते इगतपुरीचा देखील दौरा करणार आहेत। आदित्य ठाकरेंनी तुमची भेट घेतली,
शेतामध्ये आलेले होते, तुमची नुकसानाची परिस्थिती बघितलेली आहे, तुमचं काय मत आहे? साहेब इथं आल्यानंतर आमची प्रत्यक्षात सगळ्यांची व्यथा मांडून घेतली. आम्ही त्यांना सांगितलं की 350 रुपयांना कांदा अनुदान जाहीर केलं, खाली 30-40 रुपयांना कांदा अनुदान दिलं, 50,000 रुपये रेग्युलर भरणाऱ्यांना देणार होते, त्यांनी ते दिले नाही. ठाकरे साहेबांच्या काळामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळाली. यांच्या काळात फक्त घोषणा आणि घोषणा, याच्या बरकडं काहीच नाही. आणि यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून राहिले. शेतकऱ्यांसाठी 1 रुपया द्यायला तयार नाही. आता आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत, किती पीक हाती येऊ शकतं याच्यातलं? याच्यात 1% सुद्धा नाही सर. याच्यात जेवढा रुपया खर्च केला त्याच्यापैकी 10% सुद्धा आम्हाला उत्पन्न होऊ शकत नाहीये. आणि आम्ही ठाकरे साहेबांच्या वेळेस आम्ही कर्जमुक्त होऊन कर्ज काढलं परत, आणि आता हे कर्ज फुकट जातंय आमचं. आणि आमच्याकडे आता जर नोटीस आल्या तर आम्ही कुठून पैसे आणायचे? आमचं कर्ज माफ कुणी करू शकत नाही. ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये माझं 1 नंबर कर्ज माफ झालं सोसायटीमधलं. मी जबाबदार आहे. 2.25 लाखाला मी कधी पण कोणत्याही मिनिटाला सांगू शकतो माझं 2.25 लाख रुपये कर्ज माफ झालेलं आहे. आणि हे ठाकरे सरकार आलं पहिल्याच याच्यात पंचनामे काही झालेत की ही जी नुकसान आहे? पंचनामे अजिबात झाले नाही. पंचनामे एकही अजिबात- कुणीच आलं नाही. तलाठी आले नाही, कुणी सर्कल नाही, कुणीच नाही आलेलं अजून. स्थानिक आमदारांना वेळ पण नाही आमच्याकडे कोणालाच यायला वेळ नाही. आमच्याकडे यायला कोणाला वेळ नाही. स्थानिक आमदार आता युरोपचे दौरे करताय, त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे. थोडेफार कांदे होते लोकांक, शेतकऱ्यांक, त्याचा बी 40% तो निर्यात कर वाढवला. त्याच्यामुळे आज पुरता शेतकरी हवालदिल झालाय. टमाट्याचे थोडे 2 पैसे दुष्काळी परिस्थिती असताना टोमॅटोचं अतिशय मोठं मार्केटचे नसल्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. त्यामुळं आपण फक्त मार्केटवर लक्ष देऊन शेतकऱ्यांना जर मार्केटच्या व्यवस्था चांगली झाली तर नक्की सुधारणा होईल. वेगवेगळे शेती पिकांचे उत्पादक शेतकरी आहेत, प्रत्येकाच्या व्यथा मात्र सारख्या आहेत. पाऊस नाहीये, सरकारचं लक्ष नाहीये, पंचनामे होत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याची दखल सरकार घेणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपण मागच्या बाजूला बघतोय की सोयाबीनचं हे शेत आहे, पूर्णच्या पूर्ण शेत हे आता जळून चाललेलं आहे. आणि बाजूलाच मक्याचं देखील शेत आहे, तिथे देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.